जय शिवराय मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता वितरित झाला. परंतु हप्ता वितरित होत असताना आपण पाहिलेले की 90,85,000 लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना हप्ता वितरित झालेला आहे. जवळजवळ 34 ते 35,000 लाभार्थी या योजनेमध्ये गेल्या हप्त्यापासून या हप्त्यामध्ये अपात्र करण्यात आलेले किंवा ते वगळण्यात आलेले. कारण गेल्या हप्त्यामध्ये असलेली संख्या आणि या हप्त्यात मिळालेली संख्या याच्यामध्ये थोडा फरक आहे. बरेच सारे लाभार्थी याच्या अंतर्गत रजिस्टर्ड आहेत, म्हणजे लाभार्थी यादीमध्ये त्यांचं नाव आहे, परंतु त्यांना हप्ते येत नाहीत. लँड सीडिंग येस दाखवतंय किंवा एफटीओ जनरेट होतोय, परंतु हप्ता खात्यामध्ये येत नाही किंवा इतरही बऱ्याच साऱ्या त्या शेतकऱ्यांना समस्या आहेत. मग अशा जर समस्या असतील तर आपण पाहिलेले की तक्रारी कुठं कुठं द्यायच्या, त्याचा सिंगल पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट दिलेला आहे आपल्याला तहसील कार्यालय. परंतु याच्या व्यतिरिक्त सुद्धा एक ऑनलाईन प्रणाली आहे ज्याच्यामध्ये आपण एक फोन करून टोल फ्री नंबरवरती कुठलाही चार्ज न लागता फोन करून आपण आपल्या हप्त्याची स्थिती माहीत करून घेऊ शकता. मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला एक नंबर डायल करायचा आहे. मी यापूर्वी सुद्धा याच्याबद्दल अपडेट दिलं होतं, परंतु बऱ्याच जणांनी ते पाहिलं नाही. 155261 155261 या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा. तर तुम्हाला मी लाईव्ह याचा कॉल करून दाखवतो की कॉल केल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये काय रिप्लाय दिला जातोय आणि त्याच्यामध्ये काय आपल्याला कशा प्रकारे याची पुढची प्रक्रिया असणार आहे. आता आपण डायल केलेला आहे 155261 हा नंबर तुम्हाला कुठून डायल करायचा आहे, तर तुमचा जो काही पीएम किसानचा रजिस्टर्ड नंबर असेल त्या रजिस्टर्ड नंबरवरून डायल करायचा आहे. आता आपण हा कॉल केलेला आहे. हिंदी में ये कॉल प्रशिक्षण और गुणवत्ता सुधार हेतु रिकॉर्ड की जा रही है. आपकी जानकारी सुरक्षित रहेगी. बताइए, आज मैं आपकी कैसे मदद करूं? मेरा पीएम किसान का 23वां हफ्ता आया नहीं, इसकी जानकारी चाहिए. आपके भुगतान की स्थिति जांचने के लिए कृपया अपना पीएम किसान पंजीकरण नंबर या पंजीकृत मोबाइल नंबर बताएं. 992418. आपके पंजीकृत मोबाइल नंबर पर ओटीपी भेजा गया है. कृपया ओटीपी मिलने पर उसके अंक बताएं ताकि मैं आपकी पीएम किसान भुगतान स्थिति जान सकूं. 6 ओटीपी मिल गया? 6256. ओटीपी सत्यापित हो गया. आपके नाम से पीएम किसान में 18वीं किस्त का भुगतान दर्ज है, लेकिन 23वीं किस्त का भुगतान दर्ज नहीं है. क्या आप अपने बैंक खाते की बिजली की स्थिति या किसी अन्य सरकारी योजना की जानकारी जानना चाहेंगे? नहीं, मुझे इसके अगर अगेंस्ट में कंप्लेन देना है तो मुझे क्या करना पड़ेगा? मेरा हफ्ता नहीं आया, इसकी मुझे शिकायत दर्ज करनी है. आपकी शिकायत दर्ज करने के लिए पीएम किसान पंजीकरण नंबर या आधार नंबर की जरूरत होगी. कृपया अपना पंजीकरण नंबर या आधार नंबर बताएं ताकि मैं 23वीं किस्त नहीं मिली की शिकायत दर्ज कर सकूं. क्या आप नौ मुझे साझा करेंगे? 99921558. आपका नंबर 12 अंकों का है. कृपया एक वाक्य में अपनी शिकायत बताएं, जैसे 23वीं किस्त नहीं मिली. क्या आप शिकायत का कारण स्पष्ट रूप से बोलेंगे? मुझे पीएम किसान की 23वी किस्त नहीं मिली. मित्रांनो, चालू आहे. आता आपण आधार नंबर दिलाय. तुमच्याकडे जर बेनिफिशियरी नंबर असेल जो आपण एमएच पासून चालू होतो तो नंबर सुद्धा देऊ शकता. क्या आप किसी अन्य सरकारी योजना की जानकारी जानना चाहेंगे? नाही, धन्यवाद. तर अशा प्रकारे तुमची जर याच्यामध्ये काही तक्रार असेल किंवा याच्या संदर्भातील काही जर बाबी असतील तर त्याच्यामधून तुम्ही माहिती घेऊ शकता किंवा त्याच्या रिलेटेड काही जे असेल, हे एक एआय कस्टमर केअर आहे. म्हणजे आपण त्याला प्रश्न विचारत राहू, ते आपल्याला उत्तरं देत राहील आणि जोपर्यंत आपलं समाधान होणार नाही तोपर्यंत आपण याच्यावरती कॉल करून बोलू शकता ज्यावेळेस आपल्याला फ्री वेळ असेल त्यावेळेस. तर पीएम किसानचा हप्ता जर आला नाही तर तुम्ही अन्य प्रकारे सुद्धा तक्रारी देऊ शकता, परंतु हा एक प्रकार आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही तक्रारी देऊ शकता किंवा या माध्यमातून तुम्ही तुमची माहिती देखील घेऊ शकता. धन्यवाद.